अमरावतीचे आमदार ज्यांनी बोलले काही दिवसाआधी की युवा स्वाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही. तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केलं. बोर्डावर फोटो सुद्धा आपण टाकू दिला नाही आणि खुल्या नवनीत राणाच्या विरोधात काम केलं. कशासाठी? पाळासाठी. आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये अजितदादांचे कमिशन 50 वेळा मला फोन आले. किती वेळा? 50 वेळा. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे. पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेर फटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं. तर एखाद्या त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नम्र असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, सगळ्यांना विनंती केली पाहिजे. पण मी नेहमी पाहिलं की 3 वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारले. सुधारलं पाहिजे. म्हणून मला एवढंच सांगणं आहे आपल्या माध्यमातून की जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने सगळ्यांनी चूरचूर केलेला आहे. आपल्याला माहित आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन नेत्यांनी आपली गाठ बांधली होती की नवनीत राणाला पाळाच आहे, पण नवनीत राणाला पाळून त्यांनी काय केलं? या खोडके सुधारले नाही असं त्यांनी म्हटलंय. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितल्याचं आपण सांगून राहिले. त्यांनी मला काहीतरी धमकी दिली. मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही. जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो. त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मलाही काही खंत नाही. परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते. आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले. अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता की मी त्यांना त्याच्या प्रचारामध्ये आलो पाहिजे, यासाठी त्यांनी दादाला आणलं. आणि एअरपोर्टवरून ज्यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने अजितदादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा. त्यावेळेस अजितदादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो, खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडकेंना मी बोलवू शकत नाही. हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपल्या अमरावतीचे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली. आणि ते जे म्हणतात की दादांनी फोन केले, मला रवी राणाला सोबत घेऊन माझी मतं खराब करायचे नव्हते. रवी राणा मला मतं देऊ शकत नाही. रवी राणा ज्याच्यासोबत जाईल त्याचे मतं खराब होत असते. म्हणून मी पहिल्यांदाही सांगितलं मागच्या वेळेस, तर भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असेल तर मी BJP सोबत युती करणार नाही. हे मी त्याही वेळेस सांगितलं आणि आजही सांगितलं. आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटते की भारतीय जनता पार्टी नवनीत राणा नाही रवी राणाच चालवते, असं चित्र आता अमरावतीमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि रवी राणांचं सोबत त्यांनी सांगितलं की मला 2 वेळ पाडलं तर मी जनता पाडत असते. 2 वेळ नवनीत राणासुद्धा 2 वेळ पडलेले आहे. मी असं म्हणणार नाही मी पाडलं म्हणून, परंतु त्यांनाही 2 वेळ पराभवाला जावंच लागलं. 2014ला त्या पडल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा पडल्या, आत्ता पडल्या. त्याच्यामुळं एवढा गर्व घ्यायची काही कारण नाही. आणि मी जे आहे मी माझ्या मेहनतीनं माझं उभारलेलं आहे आणि मला लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासावरच मी माझं राजकारण करत असतो. कोणाच्या कुबड्या घेऊन मी कधीच राजकारण केलेलं नाही. सर, 2